हे बघा किती छान मस्त कुरकुरीत शेव झालेली आहे बघा। हे बघा चवीला तर शेव खूप छान झालेली आहे आणि शेव ना अजिबात तेलकट झालेली नाही आहे बघा। आज आपण सोडा व तांदळाचे पीठ न वापरता दिवाळीच्या फराळामधली लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी कुरकुरीत मसाला शेव कशी करायची ते पाहणार आहोत। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी व सोपी आहे। दिवाळीमध्ये सगळेच पदार्थ आपण गोडाधोडाचे करतो आणि त्यासोबत अशी ही चटपटीत चवीची कुरकुरीत झणझणीत अशी मसाला शेव तर हवीच ना। ही शेव हातावर चुरली तर माझ्या हाताला अजिबातच तेल लागलेलं नाही। अवघ्या 10 मिनिटातच तयार होणारी ही शेव इतकी कुरकुरीत होते, तर यामध्ये आपण सोडा व तांदळाच्या पिठाचा अजिबातच वापर केलेला नाही, तरीसुद्धा ही मस्त कुरकुरीत आणि झटपट तयार होते। शेव करताना बेसन कोणते वापरायचे, पीठ कसे मळायचे, तेलाचे मोहन किती घालायचे, शेव कशी तळायची, हे संपूर्ण कृती या रेसिपीमध्ये सांगितलेली आहे। तुम्ही पहिल्यांदाच जरी ही शेव करत असाल तर 100% खात्रीने सांगते की तुमची शेव परफेक्टच होणार। ही शेव दिवाळीतच नाही तर एरवीही मधल्या वेळास खाण्यासाठी शेव चुरमुरे खूपच छान लागते। तुमच्याकडे चकलीचा साचा नसेल तर शेव कशी करायची ते पण या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। चला तर ही कुरकुरीत खस्ता शेव कशी करायची ते पाहूया। पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा, जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल।